सुरेशराव देशमुख हे गावातील एका कष्टातून स्वाभिमानी गृहस्थ होते. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी केली आणि आपल्या एकुलत्या एका मुलगा समीरला मोठं केलं. पत्नी विमलताईसोबत त्यांनी संसार मोठ्या आनंदात घालवला. घरात प्रेम होतं, आनंद होता आणि सर्व सणवार उत्साहाने साजरे होत. समीर हुशार होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. लग्नानंतर अनुजा सून म्हणून घरात आली. सुरुवातीचे काही महिने सगळं ठीक होतं, पण नंतर गोष्टी हळूहळू बदलायला लागल्या. एका दिवसाची सुरेशरावांनी कल्पनाही केली नव्हती. तो दिवस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. विमलताईंना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्या काही क्षणातच गेल्या. हा धक्का सुरेशरावांसाठी सहन करणे खूप कठीण होतं. त्यांनी समीर आणि अनुजा यांना आपला एकमेव आधार मानलं, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. विमलताईंना जाऊन काही महिने उलटले. त्यानंतर सुरेशरावांना जाणवू लागलं की घरात त्यांना परके केलं जात आहे. समीर त्यांच्याशी पूर्वीसारखं बोलत नसे, त्यांच्यासाठी वेळही नसे. अनुजा तिखट बोलायला लागली. लहान सहान गोष्टीवर चिडायची. सकाळी चहा मिळायचा नाही, वेळेवर जेवणही दिलं जायचं नाही, रात्री उशिरा जेवण मिळायचं तेही उरले सुरले. सणासुदीचे दिवस आले की समीर आणि अनुजा नवीन कपडे, हॉटेलमध्ये जेवण, बाहेर गिफ्ट्स याचा आनंद लुटायचे आणि सुरेशरावांसाठी काहीच नव्हतं. दिवाळीच्या दिवशीसुद्धा त्यांना वेगळ्या खोलीत एकटेच बसून ठेवलं. दिवाळीच्या फराळाचे त्यांच्यासाठी काहीच नव्हतं. हे सगळं पाहून त्यांचं मन तुटत गेलं. मी हे सगळं सहन का करतोय? एके रात्री त्यांनी स्वतःलाच विचारलं. हळूहळू छळ वाढत गेला. अनुजा नेहमी तक्रारी करायची. घरात तुम्ही काहीच करत नाही, सगळ्या जबाबदाऱ्या आमच्या अंगावर आहेत. त्यांनी 1-2 वेळा प्रयत्न केला समीरशी बोलायचा, पण तो टाळाटाळ करायचा. एका रात्री त्यांना उपाशी झोपावं लागलं. अनुजाने सरळ सांगितलं, 5 मिनिटे उशीर झाला, आता काही मिळणार नाही. त्यांना वाटलं हे माझंच घर आहे आणि मीच इथे परका झालो. त्या रात्री त्यांनी ठरवलं, आता मी हा अन्याय सहन करणार नाही आणि वकील जोशी यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली. जोशींना सांगितलं, तुमचं वय झालं असलं तरी तुमचा आत्मसन्मान जिवंत आहे. भारतीय कायद्यात ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा 2007 आहे, तो तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकतो. ताबडतोब जोशींनी अर्ज तयारी केला आणि समीरला कोर्टाची नोटीस पाठवली. समीर आणि अनुजा प्रथम हे काम गांभीर्याने घेत नव्हते. त्यांना वाटलं, कधी बाबांनी केस केली तरी त्याचं काही नाही. ताबडतोब जोशींनी अर्ज तयार केला आणि समीरला कोर्टाची नोटीस पाठवली. समीर आणि अनुजा प्रथम ही गांभीर्याने घेत नव्हते. त्यांना वाटलं की बाबांनी केस केली तरी त्याचं काही नाही, चालणार नाही. पण कोर्टात जबरदस्त पुरावे आले. शेजाऱ्यांनी साक्ष दिली की सुरेशदादा उपाशी झोपायचे. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना औषध वेळेवर मिळत नव्हती. बँक स्टेटमेंट दाखवण्यात आलं, ज्यात पेन्शनचे पैसे समीरने स्वतःसाठी वापरले होते. समीरला दरमहा ठराविक रक्कम सुरेशरावांच्या भरणपोषणासाठी द्यावी लागणार होती. जर योग्य वागणूक दिली नाही तर कायदेशीरपणे कारवाई केली जाईल. न्यायालयाचा निकाल लागताच अनुजाने समीरला विचारलं, जो स्वतःच्या बापाशी नीट वागू शकत नाही, तो माझ्याशी काय चांगला राहील? ती सरळ घर सोडून निघून गेली. समीरला शेवटी आपल्या चुकीची जाणीव झाली, पण खूप उशीर झाला होता. सुरेशरावांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, पण काही दिवसांनी त्यांचा भाचा त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. तिथे त्यांचा खरा मान सन्मान झाला. एका संध्याकाळी त्यांनी वकील जोशींना पत्र लिहिलं, तुम्ही मला न्याय मिळवून दिलात. माझा मुलगा हरला, पण मी माझ्या आत्मसन्मानासाठी जिंकलो.